सांगली नागरिक संघटनेतर्फे जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध, विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर, भ्रष्टाचारांना निवडून न देण्याचे आवाहन. सांगली, मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने नागरिक संघटनेकडून जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात जनतेच्या सूचना, महापालिकेच्या स्थापनेपासून प्रशासन आणि नगरसेवकांनी केलेल्या लुटमारीचा पंचनामा झालेले विविध भ्रष्टाचार, नागरिकांचे प्रश्न आणि नगरसेवक कसा असावा आणि कसा नसावा यांचा आढावा घेतल्याची माहिती नागरिक संघटनेचे कार्यवाह व्ही द बर्वे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. व्ही द बर्वे यांनी म्हटलं आहे की जाहीरनाम्यात नगरसेवक कसा असावा, कसा नसावा, सत्ताधीश कसा असावा हे नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बनावट टेंडर काढून कोट्यावधी लुटणारे, घरपट्टी, जन्म मृत्यूच्या दाखल्यात लूट करणारे, विद्युत घोटाळा करणारे, BOT तत्वावर बेकायदेशीर बांधकामे करणारे, शेकडो भूखंडाचे श्रीखंड पळवणारे, शेरीनाला प्रश्नावर कोट्यावधी निधी खर्चून प्रश्न न मार्गी लावणारे, लाखो रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती करूनही नागरिकांना खड्ड्यांचे रस्ते देणाऱ्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर या जाहीरनाम्यातून आसूड ओढत त्यांचा बुरखा फाडला आहे. व्ही द बर्वे यांनी पुढे म्हटलं आहे की बेकायदेशीर शामराव नगर उभे करणारे, स्मशानभूमीत पैसे खाणारे, ओढेनाले खाऊन त्यावर बंगले बांधणारे, बनावट परवानग्या देऊन महापालिकेच्या जागा हडप करणारे, काळ्या खाणीत विकासाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये लुबाडणारे, लेखा परीक्षणातील 1500 कोटी खाणारे, वसंतदादा शेतकरी बँकेतील महापालिकेचे 385 कोटी रुपये बुडवणाऱ्यांना आपल्या सामावून घेऊन त्यांना प्रतिष्ठा देणारे, विविध पक्षातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना जनतेने नाकारावे म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर नागरिक संघटनेने विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर केलेली आहे. मतदारांनी आपल्या मताचा अधिकार न विकता मतदान करावे असे आवाहन यावेळी व्ही द बर्वे यांनी केले आहे. यावेळी जनता दलाचे डॉक्टर जयपाल चौगुले, ॲडव्होकेट ओंकार वांगेकर, सुनील सरगर, बाळासाहेब मासूल, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. नागरिक विकास आघाडी आणि नागरिक संघटनेच्या माध्यमातून एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जनतेचे प्रश्न घेतलेले आहेत. त्या जनतेच्या प्रश्नाला जर सकारात्मक पाठिंबा देतील आणि आम्ही एक शपथपत्र घातलेलं आहे की किमान 5 वर्ष संबंधित उमेदवारानं आपला पक्ष बदलू नये निवडून आल्यावर, आणि जनतेशी प्रामाणिक राहू अशा पद्धतीचं जर त्यांनी शपथपत्र भरून दिलं आणि आमच्या एकूण जे 10-15 विषय आहेत की नागरिकांनी नगरपालिकेत काय करावं निवडून आल्यावर उमेदवारानं, त्याला जर त्यांनी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. तसंच नागरिक विकास आघाडीकडे आता साधारणतः 8 ते 10 लोकांची आमच्याकडं नोंद झालेली आहे. त्यांनाही आम्ही हीच अट घालणार आहोत की आपण आमचा जाहीरनामा आणि शपथपत्र हे भरून द्यायला पाहिजे आणि मगच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. या पद्धतीनं आम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते नागरिकांच्याकडनं घेऊन केलेले आहेत. आम्ही अनेक ठिकाणी फिरलो, मी सुद्धा वैयक्तिक फिरलो, आमचे सर फिरले, जे हे साहेब फिरले, आणि त्यांनी त्यांच्याकडनं आलेल्या प्रश्नावर आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्याला अनुषंगून आम्ही ठिकठिकाणी अशा सभाही घेणार आहोत, चौक सभा, आणि त्यातनं आमचा लोकांना चांगल्या उमेदवारांच्या संदर्भात प्रचार करणार आहोत. प्रकाशन केलं तुम्ही, जाहीरनामा प्रकाशन केलं, त्या संदर्भात सांगा. ह्या जाहीरनाम्यामुळं लोकांच्याकडे मी साधारणतः 15,000 प्रति मी छापलेले आहेत. या प्रति जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग मी स्वीकारलेत. जिथे आम्ही सभा घेऊ, चौक सभा, तिथेही आम्ही हे वाटू. आणि नागरिकांना असं म्हटलेलं आहे की याची एक आम्हाला ऐच्छिक मूल्य द्या, कारण यालाही खर्च आहे. तर जर कोणी दिले तर आम्ही तेही स्वीकारणार आहोत. त्याचे 10 रुपये आम्ही म्हटलेलं आहे. याच्यामध्ये साधारणतः सांगलीतले सगळे प्रश्न जेवढे किंवा आता अगदी एक चांगलं उदाहरण सांगतो की प्रश्न तेवढे 1500 कोटी रुपये या महापालिकेचे वसूल पात्र रक्कम आहेत आणि त्याचे फायनल निकाल आहेत की ते वसूल झालेच पाहिजेत, पण महापालिका 1 नवा पैसा सुद्धा वसूल करत नाही आहे. शेतकरी सहकारी बँक आपली वसंतदादा 385 कोटी रुपये वसुलीचे आदेश हायकोर्टाचे आहेत, त्यातलाही 1 नवा पैसा वसूल नाही आहे. आपण जे विविध प्रकल्प बघतोय सांगलीत आता सुद्धा आणि पूर्वी, आपल्याला माहिती आहे की पाण्याचं खाजगीकरण झालं होतं. त्या खाजगीकरणात सुद्धा कोट्यावधी रुपये महापालिकेचे वाया गेले आणि त्याला मला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, पण सांगलीत तो प्रयोग यशस्वी झाला नाही. HCL मार्फत जन्म मृत्यूचा दाखला आणि साधा जकात, त्या काळात जकात होती, 2 रुपयाच्या जकातीतनं
रुपये कंपनीला दिले जायचे. तोही प्रकल्प आम्ही हाणून पाडला. त्याची साधारणतः 114 कोटी रुपये वसूल करा असा कोर्टाचा आदेश आहे. पण एक नवा पैसा सुद्धा कुठलीच महापालिका करत नाही. त्याच्यानंतर आता गेल्या 3 वर्षात आपल्याला सगळ्यात महत्वाचा घोटाळा म्हणजे विद्युत घोटाळा, की जगामध्ये असा कुठेही तो घोटाळा झालेला नाहीये. तो विद्युत घोटाळा आपल्या सांगलीत झाला. जनतेचे पैसे, जनतेचं जे रस्त्यावरच्या विजेचे पैसे महापालिकेच्या चेकनं दिले जाते, ते अनेक नागरिकांच्या नावावर जमा होत होते. ती साधारणतः रक्कम 10 कोटी आहे. SITचं तुम्ही सगळ्यांनी चांगल्या बातम्या लावल्या होत्या. SIT, पण त्या SIT मध्ये सुद्धा सगळा गोलमेल करून टाकला लोकायुक्तांचा, आणि माझं त्याच्यावर परवा जोरात संघर्ष झाला. अशा पद्धतीचा जो प्रचंड भ्रष्टाचार आहे, अशा भ्रष्टाचाराला आता येणाऱ्या महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी तो वसूल कसा होईल आणि त्याच्या विरोधात आपल्याला काय करता येईल का, याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत विशेषतः. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.